नमस्कार, तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तुम्हाला 30 भांडी इथं मिळणार आहे। ऑनलाईन अर्ज सुद्धा यामध्ये सुरू झालेला आहे। या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपण मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊ। तो मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे। तर आता भांडी वाटप योजना आता सुरू झालेली आहे, जी की 2025 आहे। तर आता ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत। ज्यांना कोणाला याचा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तो ज्यांना कोणाला याबद्दल फॉर्म भरायचा असेल त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। तर यामध्ये तुम्हाला मोफत 30 भांडी या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे। तर इथं तुम्हाला आपण जे की बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल पेजवरती आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल। तर ज्यांनी कोणी नोंदणी केलेली नाही त्यामध्ये तुम्हाला 30 भांडी कोणकोणती यामध्ये मिळणार आहे, तर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। त्यानंतर आता तुम्ही जर यासाठी पहिलेच ऑलरेडी अर्ज केलेला असेल तर आता तुम्हाला भांड्याचा जे काही संच मिळवण्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे, तर ते कशा पद्धतीने घ्यायचे याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक मिळून जाईल। तर इथं तुम्हाला यायचं आहे हाऊस होल्डिंग आयटम किट। तर इथं आल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स कामगार वैयक्तिक माहिती तपशील इथं तुम्हाला इथं भरायचे आहे। तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर तुमची नोंदणी दिनांक जे काही रजिस्ट्रेशन नंबर असेल ते टाकायचं आहे। रिन्युअल डेट कोणत्या तारखेला तुम्ही तुमचा डेट आहे रिन्युअल डेट ते टाकायचं आहे। फॉर्म कोणत्या तारखेला रिन्युअल वगैरे झालेला होता ते टाकायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे। ही जी डिटेल्स आहे तुम्ही व्यवस्थितरित्या फिल करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचं पहिले नाव फर्स्ट नेम, मधले नाव मिडल नेम, लास्ट नेम आडनाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ जी काही आधारनुसार टाकायची आहे, जे काही आधारवर असेल तेच तुम्हाला इथं ते डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहे, जी काही जन्मतारीख व इथे टाकायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल, तर इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर शिबिर निवडा ऑप्शन येईल ते निवडायचं आहे। स्वयं घोषणापत्र, तर इथून तुम्हाला स्वयं घोषणापत्र इथं प्रिंट अपॉइंटमेंट यावरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला ते डिक्लेरेशन फॉर्म इथं अपलोड करायचं आहे। तर इथं तुम्हाला दिसेल तुम्हाला डाउनलोड फॉर्म डिक्लेरेशन डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करायचं आहे। तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल। संपूर्ण भरल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट, तर इथून तो फॉर्म डाउनलोड करून इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन इथं अपलोड करायचं आहे। तर हा जो फॉर्म आहे ते तुम्हाला संपूर्ण वरची माहिती भरल्यानंतर भरायचं आहे। तर अपॉइंटमेंट प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची प्रिंटआउट तुम्हाला इथं काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो फॉर्म आहे इथं फिलअप करायचा आहे। तर 30 भांडी यामध्ये कोणकोणते मिळणार आहे, बांधकाम कामगाराची नोंदणी त्याचप्रमाणे फॉर्म भरणे इथं सुरू झालेले आहे। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। थँक्यू।